Hello. Hi bro. Hello. What's your name? Colin. Colony. Lovely to meet you, my friend. या थोड्याच वेळात पोचणार आहे मित्रांनो आपण. हाय. आपण पोचलोय मित्रांनो 1 तासचा ट्रॅव्हल. आरंबोल गोव्यामधलं एकमात्र असं ठिकाण जिथं खूप कमी जण एक्सप्लोर करतात. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. गोव्याचा हा आपला तिसरा दिवस आहे, म्हणजे लास्टला. आज सकाळी आपण आपला जो रूम होता तो क्लोज केला आणि आता चाललो आहे आरंबोल बीचजवळ, जो आम्ही परत आलो बागा बीचवरून मापसावरनं आता चाललो आहे. आणि इकडनं कमीत कमी आपला 1 तास रूट आहे. 2 दिवस आपल्याला काहीच शूट करायला गावला नाही. बघूया, कारण मेन ठिकाणी गेलो तर आपल्याला भेटलं नाही. हा व्हिडिओ नक्कीच पहा. कारण गोव्यामध्ये खूप जण येतात, खूप जण गोवा एक्सप्लोर करतात, पण गोव्यातले काही असे ठिकाण आहेत जे काही जण सगळेच एक्सप्लोर नाही करत. त्यापैकी हे एक आहे. अजून पण तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आरंबोल बीचला जाताना जे आपल्याला निसर्ग पाहायला भेटतं ते मात्र पाहायला विसरू नका. हा आपला आरंबोल बीच जवळचा ब्लॉग आहे, तो नक्कीच पहा आणि तुम्हाला आरंबोल बीच जवळ काय काय पाहायला भेटेल हे नक्कीच सांगेल. जर की तुम्हाला बाय रोड जर आरंबोल बीचला यायचं असेल तर पहिलं तर तुम्हाला मापसा बस स्टॉपजवळ यायला लागेल. आणि मापसा बस स्टॉपपासनं त्या आरंबोलचा डिस्टन्स आणि ह्या 20 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये एस टी मात्र आपल्याकडनं 25 ते 30 रुपये चार्ज घेतात. आपण पोचलोय मित्रांनो 1 तासचा ट्रॅव्हल नंतर. आता जायचं आहे आरंबोल बीच जवळ. आता इकडनं कुठे आहे माहिती नाही, मॅप लावू. आपले मित्र बीच चाललेत का? कुठे बीच मला नाही माहिती. का गोव्याला आलेत काय माहिती नाही. इथं आमचे शेड बघा. आता इकडनं आरंबोल बीच जवळ जायचा, जो गोव्याच्या कुठल्या साईड पडतो माहिती नाही, पण मापसापासनं 20 किलोमीटरच्या अंतरावरचं आहे. आता हा आहे तो आरंबोल बीचचा स्टॉप आहे. बघा, तुम्ही जेव्हा पण असाल तेव्हा मापसापासनं आरंबोल बीच जवळ यायला जी गव्हर्नमेंटची बस आहे ती 25 रुपये आणि जे प्रायव्हेट घेतात ते त्यांच्या भावावर आहे. मात्र आरंबोल स्टॉपपासनं त्या आरंबोल बीचला जायला आपल्याला 10 ते 12 मिनटं लागणार आहेत. तिकडं स्टॉपपासनं उतरलो त्यापासून आपण कंटिन्यू चालतो आहे, म्हणजे कमीत कमी तिकडनं आपल्याला 10 ते 12 मिनटंचा वॉक आहे. आणि असे तुम्हाला निसर्ग पाहायला भेटेल. हे बघा स्टेट, डायरेक्ट स्टेटलाच आहे. आणि जेव्हा पण येशाल तेव्हा हा तुम्हाला बीच तुम्हाला शांत पाहायला भेटेल, म्हणजे इथे जास्त करून क्राऊड नसतो. जर तुम्हाला क्राऊडपासून लांब पाहिजे तर ह्या बीचला या. अजून पण बीच लय आहेत गोव्यामध्ये, ते तुम्हाला सांगेनच. चला जाऊया आणि पुढे घेऊन आपल्याला व्ह्यू काय पाहायला भेटतो तो बघूया. थोड्याच वेळात आपण तिथं पोचलेलो आहे. दुपारचं हे कडकतं ऊन आणि सूर्यदेव आज लय तापतोय, मला समजत नाही. आणि पूर्ण जिथं आणि समोरचा व्ह्यू पहा. हाच प्लेस आम्ही कालपासून शोधत होतो, तो आज आम्हाला आज भेटलेला आहे. आणि समोरचा व्ह्यू आम्हाला अप्रतिम आहे. आणि इकडनं मात्र गोव्यामध्ये येऊन तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची असेल तर आरंबोल बीच हा अप्रतिम जागा आहे. मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला भेटेल आरंबोल बीचची सुंदरता. आणि मात्र तुम्ही आरंबोल बीचला गेलात तर आरंबोल बीच हा संपूर्ण पाहायला विसरू नका. पुढचं पण मित्रांनो काय माहिती नाही, पण आपण चालत चाललो आहे. पण पुढे काहीतरी भेटेल आपल्याला ह्याचा अंदाज आहे. या कारण बघा जागेवर स्टॉल आहे. आणि बघूया पुढे काय पाहायला भेटतं आहे. कारण एवढा लांबनं आलो, आपले मित्र त्या साईडला गेलेले आणि मी एकटाच पागल आणि ह्या साईडला चाललो आहे. काही ना काहीतरी भेटेल आपल्याला. मात्र आरंबोल बीचला गेलात आणि आरंबोल बीचलाच लागून पाठच्या साईडला एक बीच आहे. त्याच बीचवर आपल्याला पॅराग्लायडिंग पाहायला भेटते. जर आरंबोल बीचला गेलात तर तो बीच पाहायला विसरू नका. आता मित्रांनो आपण आलो बीचच्या राईट साईडला, म्हणजे हा पहा बीच
एवढा छोटा दिसतो आणि इथून पासनं तिथपर्यंत त्या साईडने आपण होतो. तिकडनं बघितलं की ह्या साईडला काहीतरी आहे आणि ह्या साईडला मित्रांनो ब्युटिफुल आहे ना व्ह्यू आहे आणि आपल्याला फोटोशूटसाठी चांगली जागा आहे. आणि ह्याच्या पाठीमागेचा ना पॅराग्लायडिंग होते तर ती जाऊन पाहूया आपल्याला कशी. आणि इकडनं सनसेटसुद्धा पाहायला भेटेल पण आपल्याला सनसेटच्या आधी जायचं आहे. आणि ही आहे ती सुंदर गोव्यामधली. मात्र बीच जवळ आपल्याला जागेवर स्टॉल पाहायला भेटतात. हाय Hello. हाय ब्रो. Hello. What's your name? Colin. Colony. Lovely to meet you, my friend. Yeah, love you. Where are you from? Scotland. Scotland. Yeah. मात्र आपलं इंग्लिश एवढं भारी आहे की दादाबरोबर 2 शब्द बोललं आणि दादाला टाटा केला. Yeah, very good. 4 days and then a week. Good man. Yeah, Take care. take care bro. आपली एवढी इंग्लिश भारी आहे ना की काय समजत नाही. फक्त एवढं माहिती आहे तू कुठे आहेस आणि तुझं नाव काय. पण समोरनं इकडनं जन्नत पाहायला भेटते. तर मित्रांनो हा व्ह्यू आहे ना सोडूच नका. म्हणजे बीच तर आपल्याकडे मुंबईला पण आहे जुहू बीच, पण हे जर आपल्याला आहे ना निसर्ग आणि जे व्ह्यू आहेत ते मित्रांनो मुंबईला नाही पाहायला भेटत. पण त्यासाठी आपण येतो. पण आपल्यातले काही जण आहेत ना, खूप जण येतात गोव्याला, एक्सप्लोर करतात, पण असे ठिकाण आहेत ते एक्सप्लोर करायला भेटत नाही. तर या आणि हे जे निसर्ग आणि आपल्या कॉर्नरला जायचं. आणि बाबा मित्रांनो आपण पाटीवन पोचलेलो आहे. बहुतेक जणांना हा बीच समजत नाही. आरंबोल बीच तो आपला त्या साईडला आहे आणि त्याच समोर जर तुम्ही येशाल ना जर साईडने तर तुम्हाला हा पहा. आणि खरंच खूप सुंदर आहे हा बीच. ह्याच ठिकाणी येत असाल तर मित्रांनो इथं नक्कीच फिरा. पूर्ण शांत आहे, क्राऊड पण कमी आहे आणि जो आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतो आहे त्याचा शब्दच नाहीत. आणि वरतीच पॅराग्लायडिंग करतात. हे बघा आपण बघूया. जास्त टाईम नाही, धावत जाऊन एक्सप्लोर करूया सगळं. मात्र थोड्याच वेळात तुम्हाला मॅन ऑफ वर्ल्ड पाहायला भेटेल. इथपर्यंत पोचलो आपण, पण इथं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण कुठे लँडवर आलेलो आहे. आणि इथलं जे व्ह्यू पाहून आपल्याला त्याचाच अंदाज येतो आहे. वरती पहा. आता आपल्याला इकडनंच परत जायला लागेल कारण खूप टाईम झाला. 4:30 वाजता परत आम्हाला तिथंच भेटायचं आणि इथं 4 वाजून गेलेत. काही नाही, जाताना आपण धावत येऊया. हीच ठिकाण आपल्याला एक्सप्लोर करायची होती, पण हे आहे कुठे आणि किती लांब आहे ते माहिती नव्हतं. ज्या कारण आपण बघितलं आणि ह्या डोंगरच्या पार आलेलो आहे. ह्याच्या पाठी मात्र थोड्याच वेळात मजा येणार आहे की विचार आला की पॅराग्लायडिंग कुठून होते हे सुद्धा पाहून जाऊया. आता आपण ह्या साईडला आलेलो आहे मित्रांनो. हे पहा वरती कुठे होतं आहे ते बघूया. पण इकडनं जरासं ॲडव्हेंचरनी जायचं आणि आपल्याकडे खूप कमी टाईम आहे. जेवढं जायला भेटतं तेवढं बघूया. आणि मिनी स्टिक पण त्यामध्ये खोलली. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो. आता 1-2 वाटा, एक ह्या साईडने सोपी वाटणी जाऊया. फक्त पडलो नाही पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर हे लोक मला लय शिवाय घालणार आहेत. मात्र थोड्याच वेळात मजा येणार आहे. आणि जे पाहण्यासाठी आपण वरती जाणार आहे त्याचा रस्ताच आपल्याला भेटणार नाही. आज वाटतंय गोव्याला आलो मी. आणि शपथ कसा पोचणार तेवढ्यापर्यंत माहिती नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ह्या साईडला रेंजसुद्धा नाही. आणि मी हे बघा कोसो दूरवरती आलो. हे बघा. मात्र माझा काय जोश काय कमी होत नाही आणि जंगलातल्या माकडावानी
मी धावत सुटलोय. शरीरातला ऑक्सिजन पण कमी झाला. मात्र जे पाहण्यासाठी आपण वरती चढतोय ते मात्र आपल्या समोर आहे. पण त्याच्या थोड्याच वेळात आपल्याला रस्ता काय भेटणार होणार आहे. जायचं आहे मात्र कोण नसला तर बरं असेल. नेहमी आपण ॲडव्हेंचर करतो पण ह्याचा अंदाज सुद्धा नाही माहिती आपल्याला. वाट बघत वाट चुकली मात्र आपली. ऐकू तिथं बघा, तिथं बघा वरती कशाला जातोय माहिती नाही. बघूया वरती जायला रस्ता भेटतो का, नाही तर इथंच एंड करायला लागेल आपल्याला. पूर्ण बॉडीची वाट लागली. मात्र खूप वेळ रस्ता न भेटल्यानंतरला परतीच्या प्रवासाचा विचार येतो. केवढा जवळ वाटतंय, एवढ्या लांब आलोय, वरती कुठे जायचं माहिती नाही. समोरचा आपला समुद्र पहा. चला आपला ब्लॉग मित्रांनो इथंच एंड करूया आणि डायरेक्ट आपल्याला धावत धावत जायला लागेल आपल्या आरमोल बीच जवळ. कमसे कम अजून बघा व्हिडिओमध्ये दिसत नसेल त्या ठिकाणी बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे धन्यवाद बोलतो आणि आपला हा ब्लॉग आहे तो इथंच एंड करूया. व्हिडिओ कशी आवडली ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. मात्र गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर आरंबोल बीचला जायला विसरू नका. आणि आरंबोल बीचमध्येच आपल्याला स्वीट लेक पाहायला भेटतो, तो मात्र एक्सप्लोअर करायचा विसरू नका.